पहिलाच बॉल ऑन साइडला खेळत असताना गॅप मध्ये गॅप मोठी आहे. फिल्डर बॉलला चेस करतायत परंतु बॉल थांबणार नाहीये. तळोजा टायगर्स टीमची सुरुवात दमदार. पहिला बॉल चौकार. सर इथे बॉलरचं नाव कळवायचं आहे. डॉक्टर राकेश. ईशान सर आपण जरा बॉलरचं नाव कळवायचं आहे व्यासपीठावरती. डॉक्टर रोहित. डॉक्टर रोहित. डॉक्टर रोहित चव्हाण बॉलिंग साठी तयार. पहिल्या बॉलवरती चौकार. वेलकम फोर. मॅच नंबर 5 ला इथे सुरुवात होते. नेक्स्ट मॅच तयार राहायचे आपण. फर्स्ट अनाउन्समेंट परंतु पहिला बॉल चौकार आणि त्यानंतर सेकंड बॉल वरती हॅमर करण्याचा प्रयत्न. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. सेकंड फोर बाय मिस्टर अनिकेत भोईर. सर आपण नेहमीच म्हणतो कॅचेस विन दी मॅचेस. जो स्ट्रायकर बॅट्समन होता तळोजा टायगर्सचा तो चांगल्या फॉर्म मध्ये आहे आणि त्यांचा इथे झेल मिस झालेला आहे. तर बघू किती महागात पडतो तो खारघर फोनिक्सला. ऑलवेज या गोष्टीचा आम्ही आंतरराष्ट्रीय स्तरावर पासून उल्लेख करतो की ज्यावेळेस रोहित शर्मा श्रीलंकेच्या विरुद्ध खेळत असताना तिसऱ्या परेराच्या गोलंदाजीवरती सुटलेला झेल आणि त्यानंतर मात्र 4 या धावसंख्येनंतर 264 धावांचा प्रवास आंतरराष्ट्रीय स्तरावरती हा कोण विसरू शकणार नाहीये. ही ख्याती आहे. टेनिस बॉल क्रिकेट असेल किंवा लेदर बॉल क्रिकेट असेल. इथे देखील पहा पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न होता. बॉल बॅटचा संपर्क नाहीये. आणखी एक डॉट बॉल. पहिले 2 चौकार त्यानंतरचे 2 डॉट बॉल. गोलंदाजीमध्ये थोडस इम्प्रूव्हमेंट होताना आपल्याला नक्की दिसतंय. नेक्स्ट मॅच फर्स्ट कॉल पीडीजीपीए वर्सेस करंजाडे लायन्स. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न परंतु इथे क्लीन बोल्ड होताना दिसेल. विकेट्स इथून मात्र चालली पहिला धक्का बॅटिंग करत असताना तळोजा टायगर्स टीम. डॉक्टर अनिकेत भोईर बॅक टू द डगआउट. इथे डॉक्टर अनिकेत भोईर यांना संधीचं सोनं करता आलेलं नाहीये. कॅच ड्रॉप झाली होती डॉक्टर ईशान यांच्याकडून पण त्यानंतर डॉट बॉल आणि त्यानंतर क्लीन बोल्ड. बॉल तयार. वैभव कोपरकर पुन्हा एकदा स्ट्राईक वरती आता पाहायला मिळालेले. ओपनिंग पेअर मध्ये थोडसा मिस्टेक त्या ठिकाणी आपल्या स्वप्नील आपल्याला दिसून आले आणि आता त्यानंतर सुरुवात झाली. 2 चौकार 2 डॉट आणि त्यानंतर विकेट आणि पहिल्या ओव्हरचा खेळ सिंगलने समाप्त. 9 आल्या पहिल्या ओव्हर मध्ये. बॉलर सर बॉलर. बॉल तयार. पुन्हा एकदा पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न झाला होता परंतु बॉल बॅटचा संपर्क नाहीये. वैभव इज ऑन स्ट्राईक. जे नवीन आले बॅट्समन आहे डॉक्टर वैभव कोपरकर आणि त्यांच्या समोर बॉलिंग साठी आपल्याला पाहायला मिळतील डॉक्टर हिम्मत. हाई बॉल पुन्हा एकदा आणखीन एक क्लीन बोल्ड. तळोजा टायगर्स टीम पुन्हा अडचणीमध्ये सापडल्यासारखं वाटतंय. जी जोडी मागच्या मॅच मध्ये अक्षरशः धुवाधार फलंदाजी तळोजा टायगर टीम साठी करत होती आता ती जोडी मैदानाच्या बाहेर आहे. त्यामुळे येणाऱ्या प्रत्येक जोडीचा प्रत्येक बॅट्समनची जबाबदारी वाढणार आहे. डॉक्टर अभिजित मैदानामध्ये इन होताना आपल्याला पाहायला मिळतील. डॉक्टर अभिजित भोईर.
PDGPA वर्सेस करंजाडे लायन्स. दोन्ही टीम कॅप्टन रेडी राहायचे. डॉक्टर अभिजित भोईर. आणखीन एक विकेट, आणखीन एक, वन मोस्ट ऑफ डिसमिसल. डॉक्टर जाधव यांनी कॅरी केली कॅच आणि इथून मात्र विकेट मिळाली आहे. तिसरा धक्का बॅटिंग करत असताना. आता अडचणी मात्र वाढल्या तळोजा. द बॉलर इज ऑन हॅट्रिक. मागच्या बॉलवरती क्लीन बॉलची विकेट, या बॉलवरती कॅश आउट आणि आता विकेट हॅट्रिकची संधी. पहिली विकेट हॅट्रिक या ठिकाणी मात्र येईल का हे पाहायचंय. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. आता विकेट हॅट्रिकची चान्स मात्र नाहीये. सिंगल आली, 2 धावांचा प्रयत्न होतो आणि 2 धावा इथे मिळतील तळोजा टायगर्सच्या टीमला. 2 धावांच्या मदतीने स्कोरबोर्ड पुढे जाते. 11 रन आतापर्यंत झाल्या स्कोरबोर्डवरती. 3 विकेट गमावलेत तळोजा टायगर टीमने. व यावेळेस उचलून खेळलेत बॉल. लॉंग ऑन मध्ये फिल्डर आलेत. जजमेंट योग्य आणि एक योग्य कॅच. आणखीन एकदा कॅरी करत असताना चौथा धक्का दिलाय तळोजा टायगर टीमला. नवीन बॅटर नितीन, डॉक्टर नितीन मैदानामध्ये येताना पाहायला मिळतात. चार विकेट्स, 11-4 या स्थितीमध्ये संघ. लास्ट बॉल या ओव्हर मधील डॉक्टर हिम्मत सर यांच्या ओव्हर मधील हा लास्ट बॉल असणारा. 3 विकेट्स या ओव्हर मधून आलेत. इथे देखील पॉन साइडला मारण्याचा प्रयत्न. पायावरचा बॉल होता, अलगद उचलला शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली. शेवटच्या बॉलवरती लेग बाईसची 1 रन आली आहे आणि 1 रनच्या मदतीने टीमची टोटल झाली आहे 12. 12 for 4, 12-4. 2 ओव्हरचा खेळ संपलाय आतापर्यंत. सुरुवात चांगली पाहायला मिळाली. खारघर फिनिक्स टीमने टॉस जिंकून पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि तो निर्णय कसा योग्य होता हे मात्र त्यांच्या माध्यमातून ते दर्शवतात. सांगतायत ठासून की निर्णय आमचा योग्यच होता. त्यामुळे तळोजा टायगर टीम जी आता अडचण पहिल्या 2 ओव्हर मध्ये तुमच्या संघासोबत झाली, ती अडचण आता तुम्हाला दूर करायची आहे. निव इरा हॉस्पिटल्स केअर्स दॅट कर्स. अर्थातच वाशी नवी मुंबई मधील एक सुप्रसिद्ध हॉस्पिटल आणि जे आपल्या स्पर्धेचे स्पॉन्सर मध्ये आहेत. खूप चांगली साथ त्यांची देखील आम्हाला मिळाली आहे. 3rd ओव्हर सुरुवात होतीये. बॉलिंग वरती डॉक्टर सचिन जाधव सर. व यावेळेस मात्र पाहू शकता आपण ओव्हर द विकेट बॉलिंग या ठिकाणी मात्र होते आणि पहिला बॉल वाईट. व यावेळेस बॉल हवेमध्ये. पुन्हा एकदा लॉंग ऑन मध्ये डॉक्टर जतीन कॅच कॅरी करतील. आणखीन एक सफलता. 5वा धक्का. केवळ 12-13 या धाव संख्येवरती.
तळोजा टायगर टीम अडचणीमध्ये सापडली. आता अडचणीतून मार्ग काढावा लागेल. जे डॉक्टर अझहर पहिल्या मॅच मध्ये चांगला खेळ केला होता. आता तेच डॉक्टर अझहर पुन्हा एकदा मैदानामध्ये इन होताना पाहायला मिळतात. आता त्यांच्याकडून फार अपेक्षा वाढल्यात तळोजा टायगर टीमला, की कमीत कमी 4 ते 5 मोठे स्ट्रोक त्यांच्या बॅटमधून येतील. कारण येणारा प्रत्येक बॅट्समन अपयशी ठरला या संपूर्ण मैदानावरती. परंतु आता आलेले बॅट्समन त्यांची जबाबदारी या मॅच मध्ये वाढताना दिसणार आहे. पुन्हा एकदा तयार. हाई शॉर्ट बॉल काय करते पाहूया. अंपायर सांगतात वाईट बॉल आहे. अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये जोडली जाते. एक्स्ट्रा रन टीमच्या खात्यामध्ये जोडली जाईल. 14 ला 5. अर्धा संघ 14 या धावसंख्येवरती तंबूत परतलाय. हाई बॉल लेग स्टंपच्या बाहेर. आणखीन एक खराब, आणखीन एक वाईट बॉल. लाईन लेंथची अॅक्युरसी थोडीशी सुधारावी लागणार आहे. कारण जी विकेट आपल्याला मागच्या बॉलवरती मिळाली आहे त्या विकेटला अनुसरून तुमची जर गोलंदाजी झाली तर कदाचित या ओव्हरचा रिझल्ट काहीसा वेगळा लागू शकतो. फ्लाईट देण्याचा प्रयत्न आणि नो बॉल कॉल. नो बॉल आलाय, त्यामुळे फ्री हिटची संधी इथून कंटिन्यू असणार आहे. काय घडते पाहूया. भरपूर जास्त फ्लाईट दिली होती या बॉलला. अगदी कमरेच्या जास्त वरून बॉल निघून सरळ विकेट किपरच्या हातामध्ये आणि त्यावरती तुम्हाला फ्री हिट मिळते. डॉक्टर सचिन जाधव सर पुन्हा एकदा तयार. ओव्हर द विकेट ऑफ स्टंपच्या बाहेर बॉल. सातत्याने हे वाईड नो बॉल तुम्हाला अडचणीचे बनणार आहेत. फ्री हिट स्टील कंटिन्यू. याही बॉलवरती असणाऱ्या जी फ्री हिटची संधी. कारण नो बॉल जो पूर्ण होत नाही जोपर्यंत लिगल डिलिव्हरी नो बॉल नंतर येत नाही तोपर्यंत तुम्हाला या गोष्टी बदलता येत नाहीत. इथे देखील नो बॉल वन्स अगेन. हे घडतंय. या गोष्टी तुम्हाला खर तर भरपूर अडचणीमध्ये टाकण्यासारख्या आहेत. बॉल तर चांगला निघाला परंतु अंपायर सांगतात हा नो बॉल आहे. आणि पुन्हा एकदा फ्री हिट कंटिन्यू असणार आहे. कारण काही गोष्टींची माहिती आपल्याकडे असायला पाहिजे. या गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. क्रिकेटमध्ये भरपूर आता आंतरराष्ट्रीय नियमांमध्ये जे बदल झालेत ना ते बरेचसे खेळाडूंना माहीत नाहीये, त्यामुळे कदाचित या गोष्टी घडतात. ओ चांगला बॉल, फ्री हिटचा बॉल. जेवढ्या ताकदीने आला तेवढ्या ताकदीने मारलाय. फ्री हिटच्या बॉलवरती षटकार. 6 रन. पॉवरफुल मॅन आणि पॉवरफुल स्ट्रोक. डॉक्टर अझहर मैदानाच्या आतमध्ये. मी पहिलंच म्हटलं की या खेळाडूने पहिल्या मॅच मध्ये फार प्रभावित केले सर्वांना. आता दुसऱ्या मॅच मध्ये त्यांच्याकडून अपेक्षा आहेत, कारण त्यांच्या अगोदर 5 प्लेयर हे डगआउट मध्ये जाऊन आराम करतायत. 24 झाल्या पहा. एका बॉलवरती जवळजवळ 10 धावा आल्यात. एका बॉलवरती 2 नो बॉल, 2 वाईट बॉल, 1 षटकार. आता पुढचा बॉल. आणखीन एकदा बॉल बॅटन पॅडच्या बरोबर ब्रस्ट होऊन जागीच थांबलाय. बॅट आणि पॅडला बस झाल्यानंतर सिंगल 1 धाव आली. एका धावेने टीमची टोटल चालली आहे 25 वर. ही संपूर्ण ओव्हर भरपूर लांब चालली आहे. फक्त 3 बॉल आतापर्यंत झालेत. अजूनही 3 बॉलचा खेळ शिल्लक. पहिल्या 2 ओव्हरमध्ये धावाच नव्हत्या. 12 धावा आलेल्या. त्यानंतर मात्र या ओव्हरमध्ये आतापर्यंत 13 रन. हे देखील पाहू शकता आपण. ऑप्शनच्या बाहेर थोडा स्वीप करण्याचा प्रयत्न आहे परंतु जास्त बाहेर आहे. त्यामुळे आपण एक विकेट मिळवली खरी, परंतु त्यानंतर देखील आपण आपल्या बॉलिंग वरचा कंट्रोल थोडासा गमावून बसलोय.
फुलटॉस बॉल आणि कव्हर्स मध्ये आणखीन एक रन इथे मात्र मिळते. दुसऱ्या रनचा प्रयत्न आणि 2 धावा मिळतील. पुन्हा एकदा बॉल हवेमध्ये आणि फिल्डर बॉलच्या जवळ आणि इथे आणखीन एक चौकार. 4 रन. टीमची टोटल झाली आहे आतापर्यंत 33 फॉर 5. तेहतीस धावा झालेल्या आहेत आणि इथे चांगला फटका. आणखीन एक बॉल कव्हर पॉइंट मधून मागे काढलाय. फिल्डर बॉलच्या मागे धावतात. बॉल अडवला गेलाय परंतु 3 धावा त्या दरम्यान पूर्ण केल्या जातील. 36 रन आता या 3 धावांच्या मदतीने स्कोरबोर्ड वरती आपल्याला पाहायला मिळतील. 36 ला 5. अजूनही 3च ओव्हर आतापर्यंत झालेत. पहिल्या 2 ओव्हरमध्ये धावाच नव्हत्या. तिसऱ्या ओव्हरमध्ये 1 विकेट व्यतिरिक्त धावा भरपूर आल्या. आता ही 4थी ओव्हर ची सुरुवात अतिशय दमदार पाहायला मिळते. 3 धावांनी सुरुवात होते. डॉक्टर निखिल फटका चांगला कडक आहे फटका परंतु डॉक्टर जतीन पुन्हा बॉलच्या खाली कॅच नंबर 3 कॅरी केली आहे आणि मोठी विकेट सध्या तरी त्यांनी मैदानाच्या बाहेर पाठवले. डॉक्टर अझहर इथून मात्र होतील बाद. बोललोय मी. पीडीजीपी आणि करण जाडे लायन्स नेक्स्ट मॅच नंबर 6 C2 वर्सेस C4. दोन्ही टीम कॅप्टन रेडी राहायचे. टॉस करायचं इनिंग ब्रेक मध्ये. दोन्ही टीमचे कॅप्टन जर उपस्थित असतील तर आपण स्टेजच्या समोर या. डॉक्टर मनीष सर मैदानामध्ये एन होताना पाहायला मिळतात. यावेळेस मात्र पहा पुन्हा एकदा आतमध्ये येणारा बॉल होता. सिंगल 1 रन इथून पूर्ण केले जाते. 2 धावांचा प्रयत्न होणार नाही. 37 फॉर 6. 37 ला 6 विकेट आतापर्यंत गमावलेत. बॅटिंग करत असताना टीम तळोजा टायगरने अगेन्स्ट द खारघर फिनिक्स टॉस जिंकून जी फिल्डिंगचा जो निर्णय घेतला तो निर्णय खर तर पहिल्या 2 ओव्हर पर्यंत योग्य. तिसऱ्या ओव्हर मध्ये थोडीशी मी म्हणेन एफर्ट्स चांगले होते. विकेट वगैरे आलेल्या परंतु तरी देखील धावा जास्त गेल्या त्या ओव्हरमध्ये हे विसरून चालणार नाहीये. इथे देखील 2 धावांचा प्रयत्न होतो. 2 धावा अगदी सहज अगदी इझिली कंप्लीट केल्या जातील. टीम टोटल 39. 6 विकेट आतापर्यंत गमावली. थोडं फास्ट खेळा आपण प्लीज. दोन्ही टीमला रिक्वेस्ट आहे. नियोजित वेळेत आपल्या मॅचेस सुरू आहेत परंतु नियोजित वेळेत संपल्या देखील पाहिजे. यावेळेस पहा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. सरळ बॅटने आपल्या धावा येत नाहीयेत आणि अशा परिस्थितीमध्ये काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न आपण करताय परंतु त्यासाठी तुमच्याकडे कॉन्फिडन्स सर्वात महत्वाचं म्हणजे प्रॅक्टिस
या शॉटचे असणं हे फार महत्वाचं आहे. तुम्ही मैदानामध्ये खेळता त्यावेळेस तुम्हाला प्रॅक्टिसची फार गरज असते अशा फटक्यांसाठी. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, काय क्विक स्टंपिंग त्या ठिकाणी पाहायला मिळते कारगिल फिनिक्स टीमच्या विकेट किपर कडून. पुढे आपण येतोय बॅट्समन, ॲज अ बॅट्समन म्हणून तुम्ही या गोष्टी तुम्हाला स्वीकारता आल्या पाहिजे की विकेट किपर आपल्या मागे आहेत. आठवा विकेट, 39 रन आतापर्यंत झालेले आहेत. 39 रन्स प्रत्येक बॉल मागे. आम्ही स्कोर अपडेट तुमच्यापर्यंत करतो. जरा फास्ट चला प्लीज. चार ओव्हरचा खेळ संपला आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 39ला 7 विकेट गमावल्यात बॅटिंग करताना टीम तळोजा टायगर्सने. कारगिल फिनिक्सच्या विरुद्ध अजूनही शेवटच्या ओव्हरमध्ये 12-15 धावा येण्याची शक्यता नाकारता येत नाही. चांगले मोठे फटके आले तर कदाचित या धावा शक्य आहेत. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल सॉफ्ट आणणे, पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न, या गोष्टी तुम्हाला अडचणीच्याच बनणार आहेत. त्यामुळे तुम्हाला मोठ्या फटक्यांमध्ये डील करावी लागेल. सिंगल डबल आता तुम्हाला या स्पर्धेमध्ये तुमचं आव्हान कायम ठेवून देण्यासाठी मदत करणार नाही. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल पुन्हा एकदा कव्हर्स मध्ये, चांगली फिल्डिंग, 1 रन कंप्लीट करून स्ट्राईक रोटेट केली. आता स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळतील बॅट्समन डॉक्टर राहुल भोईर. चला, पीडीजीपी आणि करंजाडे लायन्स टीम रेडी राहायचे. आपण समोर खेचून मारण्याचा प्रयत्न केला परंतु सेफ झोन मध्ये बॉल लँड करेल आणि क्रिकेटमधील सर्वात सेफेस्ट शॉट अर्थात सुरक्षित फटका याच फटक्याला आपण म्हणू शकतो ओव्हर द बॉलर हेड केलेला फटका. कारण लॉंग ऑन लॉंग ऑफ लांब असते, बॉलर लांब असतो, त्यामुळे या त्रिकोणामध्ये पडलेला बॉल हा सहजासहजी कॅरी करणं प्रत्येकाला जमत नाही. त्यामुळे सगळ्यात सेफेस्ट शॉट आपण या ठिकाणी मात्र पाहिली बॅट्समन राहुल भोईर यांच्या बॅटमधून. तत्पूर्वी 2 धावा घेतल्या. ऑफ स्टंपच्या बाहेर चालला बॉल, आपण सफल झालात, 1 पाऊल पुढे आलात, त्यामुळे कदाचित या गोष्टीमध्ये फार काही तथ्य नसेल. डॉट बॉल येतोय आणि डॉट बॉलच्या बरोबरीने टीमची टोटल झाली 42, 42 फॉर 7. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, ऑन साइडला बॉल, काऊ कॉर्नर मध्ये फिल्डर त्या ठिकाणी आलेत. 1 रन पूर्ण केली. नॉन स्ट्रायकिंग एंडला थ्रो झालाय. 2 रनचा प्रयत्न, 2 मिळतील आणि शेवटचा 1 बॉल अजूनही शिल्लक जो टार्गेट सेट करेल मागचा. पीडीजीपीए आणि करंजाडे लायन्स टीमचे कॅप्टन कृपया प्लीज या आपण. ऑन साइडला कडक शॉट आणि टार्गेट सेट झाले या षटकाराच्या मदतीने. करंजाडे लायन्स आणि पीडीजीपीए चे कर्णधारांना मी विनंती करतो की त्यांनी टॉस साठी यायचंय. पीडीजीपीए आणि करंजाडे लायन्स. 50 झाले. 51 धावांचं टार्गेट इथे मात्र उभं झाले या षटकाराच्या मदतीने. 51 टू विन टू द टीम कारगर फिनिक्स. या टीमसाठी हे लक्ष असेल, सो छोटं लक्ष नाहीये. शेवटच्या बॉलवरती केलेलं आक्रमण आणि त्यातून मिळालेला षटकार, टाळ्यांच्या प्रतिसादात मात्र डगआउट मध्ये दोन्ही बॅट्समनचं स्वागत केलं जातंय. कारण चांगली बॅटिंग शेवटच्या क्षणाला त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. थेट जाऊया प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. सुधीर सर आम्हाला जॉईंट करतील आणि टॉस होईल त्या ठिकाणी पनवेल पॅन्थर्स आणि करंजाडे लायन्स या 2 टीमच्या दरम्यान. थँक्यू. तर मी दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती करतो की त्यांनी टॉस साठी यायचंय. यापुढील होणारा सामना करंजाडे लायन्स वर्सेस पीडीजीपीए. त्याला असा कॉल केलेला आहे आणि करंजाडे लायन्स यांनी टॉस विन केलेला आहे आणि त्यांनी बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे.
चला तळोजा टीम लवकर मैदानामध्ये येईन व्हा आणि लगेच फिल्डिंग लावा. आता मैदानामध्ये जाऊन टीम हडल आपण घेऊ नका, प्लीज रिक्वेस्ट आहे आपल्याला, आणि लगेच ओपनिंग पेअर मैदानामध्ये जाऊन द्या. स्पर्धा आपण पाहताय ICTC डॉक्टर्स फाउंडेशन चॅम्पियन्स ट्रॉफी 2026 डे 2 स्पॉन्सर बाय न्यू इरा हॉस्पिटल, तेरणा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, अगरवाल आय हॉस्पिटल, अपोलो हॉस्पिटल, डॉक्टर ऋषी भार्गवा सर, कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर श्रुती माने, IVF स्पेशलिस्ट झेनिथ डायग्नोस्टिक सेंटर डॉक्टर अभितेज मस्के, जॉइंट रिप्लेसमेंट सर्जन डॉक्टर दीपक आहिरे, गॅस्ट्रोएंट्रोलॉजिस्ट डॉक्टर रेशिक, न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर सचिन डॉक्टर अनिकेत भोयर सर, संगर, आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. डॉक्टर सचिन सनगर, CVTS सर्जन डॉक्टर श्रीनिवास प्रभू, स्पाइन सर्जन डॉक्टर भास्कर बॅटर्स सेमिता, ऑलरेडी मैदानात आलेले आहेत, तर डॉक्टर आपण लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. डॉक्टर भास्कर सेमिता बायपास सर्जन डॉक्टर सागर तांडेल, कार्डिओलॉजिस्ट इंद्रायणी डायग्नोस्टिक सेंटर डॉक्टर राहुल चलावडे अर्थातच कार्डिओलॉजिस्ट आहेत, आणि डॉक्टर अजिंक्य पाटील युरोलॉजिस्ट. थँक्यू. तर मी इथे डॉक्टर मैथिली यांचं आगमन झालेलं आहे. मैथिली मॅडम यांचं आगमन झालेलं आहे, तरी मी त्यांना विनंती करतो की त्यांनी असं नसतं व्हायचंय. गुड आफ्टरनून. तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटलचे मार्केटिंग हेड डिरेक्टर डॉक्टर अपर्णा मैथिली मॅडमचं आगमन इथे झालेलं आहे. शी इज ग्रेसिंग द ओकेजन. वी वेलकम ऑन बिहाफ ऑफ ICTC डॉक्टर फाउंडेशन चॅम्पियन्स ट्रॉफी 2026 सीझन 3. वी वेलकम हर. मॅडम प्लीज हॅव अ सीट. प्लीज be comfortable. May I please request Amit sir and all the members of trustees of Doctors Foundation to please be on the stage to felicitate Maithil madam. May I please request Sanju sir, please come. Yes. Rakesh bhai, please come. Batsman name. Yeah. Yeah sir. Yeah. हाँ, मोठा है. So, may I please request cameraman to shoot the moment. Thank you, madam. Thank you. Thank you. Photo. Yes. तू ये इकडे उभा राहा. सर घ्या हो. Very warm welcome to Maithil madam, director Terna Speciality Hospital, Nerul, Navi Mumbai, serving the community since past more than 2 decades, right? Thank you, madam. Yes. Now, may I please request the cameraman and other trustees of Doctor Foundation, please join again over here. हाँ, madam, क्या सर, द्या तुमच्या. Madam, हे आपलं, this is our souvenir, first souvenir from the Doctor Foundation. Whatever deeds we have done throughout the year, whatever charitable, whatever social, because our tagline is social, health, and the sports. So sports is going on, social and health events what we have conducted throughout this year are shortlisted over here. So एक फोटो घ्या, मग तुम्हाला सांगतो. May I please? Amit sir, please join. या ना. ना की थोडं वर घेऊ. कॅमेरामॅन चला. राकेश भाई किधर है? ड्राई फ्रूट द्या. नाही बसू देत ना मॅडम ना. काय झालं? चाललंय टीप. नाही मी आणून ना. तुम्ही जाऊन आलात ॲम्ब्युलन्स?
गाडी गाडीत बघितली. हो टुर्नामेंट मध्ये नाही क्रिकेट आमचा तिसरा सीझन आहे मॅडम. थर्ड इयर ऑफ दिस टुर्नामेंट. बॉल तयार आहे. अर्ली मॉर्निंग शॉर्ट बॉल लेगला मारण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे आपण पाहू शकता डॉट बॉल. पहिल्या 3 बॉल मध्ये फक्त एकच सिंगल रन पाहायला मिळते. भरत पटेल आणि डॉक्टर हिम्मत. मार्चच्या फर्स्ट वीक पर्यंत मग सगळे टुर्नामेंट संपतात. जॅन एंड ते फर्स्ट वीक पर्यंत टुर्नामेंट शॉर्ट बॉल पुन्हा एकदा सॉफ्ट आणि ड्राईव्ह केले बॉल. एक सिंगल रन आली. टीमची टोटल झाली 2. 4 बॉल 2 रन. आतापर्यंत 51 रनचा पाठलाग करायचा. 51 रन्स तुम्हाला बनवायचे. सेकंड इनिंग मध्ये टार्गेट म्हणून धावा चेस तुम्हाला करायच्या आहेत. त्यासाठी तुम्हाला मोठ्या फटक्यांमध्ये डील करावी लागणार आहे. मोठे फटके तुम्हाला खेचावे लागतील तरच तुम्हाला या धावा चेस करणं शक्य आहे. सेकंड इनिंग मध्ये भरपूर धावा बनवल्या. ICTC डॉक्टर फाउंडेशन चॅम्पियन्स ट्रॉफी 2026 स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. दिवस दुसरा. शॉर्ट बॉल ऑन साइडला कडक शॉट. बॉल स्क्वेअर लेगच्या जवळ. अतिशय चांगला झेल, परंतु पहिला फलंदाज बाद. आता आनंद गगनात मावेल असा झालाय. ही कॅच या ठिकाणी मात्र कॅरी केली. कमालीची कॅच. मिड विकेट वरून स्क्वेअर लेग पर्यंत जाऊन तो प्रवास फिल्डरने केला, परंतु इथून विकेट मात्र सोडलेली नाहीये. कॅच कॅरी केली आणि इथून मात्र बॅट्समन आउट होतोय. वैभव यांच्या हातामध्ये आज झेल. डॉक्टर अमित नवीन बॅटर मैदानामध्ये इन होताना आपल्याला पाहायला मिळतात. आज स्पर्धेचा दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवसामध्ये देखील अनेक या वैद्यकीय क्षेत्रातील मेडिकल क्षेत्रातील अनेक दिग्गज मान्यवर या ठिकाणी मात्र उपस्थित झालेत. तेरणा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मधील देखील काही मॅनेजमेंट कमिटीचे आमचे मेंबर्स अर्थातच डायरेक्टर मैथिली मॅडम या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं आम्ही या ठिकाणी मनापासून स्वागत करीत आहोत. डॉक्टर राहुल भोईर बॉलिंग ट्रॅक वरती तयार आहेत. बॉल आतापर्यंत झालेत या ओव्हर मधील 5. 2 रन 1 विकेट. शॉर्ट बॉल पुन्हा एकदा सॉफ्ट आणि ड्राईव्ह पता ठिकाणी पाहायला मिळतो. कव्हर मध्ये डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता. सिंगल आली. ओव्हरची समाप्ती 3-1. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीम खारघर फिनिक्स, पनवेल पॅन्थर टीम आणि करंजाडे लायन्स टीम नेक्स्ट मॅच खेळतील. Like to go through, madam? Please. I would like to show you. Please come. Yeah. We have to. आपण काय काय let them. Yeah, madam. बॉलिंग मार्क वरती बॉल होता. या सेकंड ओव्हर मध्ये आपण पाहतोय डॉक्टर अभिजित भगत. हो, यावेळेस फटका चांगला आहे. क्रॅकिंग ऑन ड्राईव्ह. बॉल चाललाय अप इन द एअर. आउट ऑफ द पार्क. सिक्सर. 6 रन. WTC YouTube channel, you can also watch it. We have a link. We send the link to the players and their family, and they watch it. So this all goes on, and we are running advertising over here of that brand. खूप चांगली माहिती या ठिकाणी मात्र पटवून सांगितली जाते खरं तर आल्या प्रत्येक पाहुण्यांना. कारण आपण स्पर्धा करतोय आणि आपण केलेल्या स्पर्धेमध्ये जे कार्य आपण करतोय त्यामध्ये नेमकं स्पेशली काय आहे या गोष्टीची माहिती या स्पर्धेचे प्रेसिडेंट अध्यक्ष डॉक्टर राजेश शिंदेकर सर या ठिकाणी मात्र आल्या पाहुण्यांना पटवून देताना आपल्याला दिसतात. बॉलिंग साठी तयार बॉलर
सेकंड ओव्हर मध्ये यावेळेस पाहू शकताय पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. लेग कटरचा वापर या ठिकाणी मात्र होताना दिसतोय. राऊंड द विकेट पुढचा बॉल ऑन साइडला पुन्हा एकदा चांगला फटका. फिल्डर बॉलच्या जवळ पोहोचतील तोपर्यंत 1 रन पूर्ण केली. 2 धावांचा प्रयत्न होतोय आणि 2 धावा इथे मिळतील. 2 रनच्या मदतीने टीमची टोटल पुढे जाताना पाहायला मिळते. 12 ऑन द बोर्ड. 5 बॉलचा खेळ आतापर्यंत संपलाय. बॉलिंग साठी डॉक्टर अभिजित भगत आले. 5वा बॉल आतापर्यंत टाकलाय. शेवटचा 1 बॉल येणं बाकी आहे. ही संपूर्ण टीम आहे. मॅनेजमेंट कमिटी या ICTC डॉक्टर्स फाउंडेशन चॅम्पियन्स ट्रॉफीची ही टीम आहे आणि त्यांच्या समवेत तेरणा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या डायरेक्टर डॉक्टर मैथिली मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत. डॉक्टर खुशी मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचे इतर सर्व सहकारी या फोटो सेशनचा आनंद घेताना आपल्या स्क्रीनवरती दिसतात. खर तर तेरणा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या मॅनेजिंग डायरेक्टर आहेत मैथिली मॅडम, डॉक्टर मैथिली मॅडम, ज्यांना मात्र या स्पर्धेविषयी ज्या काही खासियत आहेत, ज्या काही जे पॉइंट्स आहेत त्या मात्र खऱ्या अर्थाने आमचे प्रेसिडेंट डॉक्टर राजेश शिंदेकर सरांनी पटवून सांगितलेल्या गोष्टी या संपूर्ण स्पर्धेमध्ये एक गोष्ट हायलाइटेड आहे की सर्वांचं लक्ष वेधून घेणाऱ्या या सुंदर आणि मनमोहक ट्रॉफीज आणि त्याबरोबर त्यांना फेलिसिट केले जाते. डॉक्टर मैथिली मॅडम यांना तेरणा हॉस्पिटलच्या डायरेक्टर आहेत. एकदा जोरदार टाळ्या मैथिली मॅडमसाठी जे मात्र वेळात वेळ काढून या स्पर्धेसाठी उपस्थित राहिल्यात. आमच्या विनंतीला मान देऊन जे स्पॉन्सर खऱ्या अर्थाने आहेत आपल्या या संपूर्ण ICTC डॉक्टर फाउंडेशन चॅम्पियन्स ट्रॉफी 2026च्या आपण केलेल्या सहकार्याबद्दल आम्ही आपले आभार व्यक्त करीत आहोत. तसेच आम्ही विनंती करू डॉक्टर मॅडम आपण या आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. अगेन वाईट बॉल फ्रॉम बॉलर वैभव कोपरकर. सर्व डॉक्टर्स या स्पर्धेमध्ये खेळतात. बसा बसा मॅडम प्लीज. डॉक्टर May I please request Maithili madam to express her feeling and in few words regarding this tournament, please, madam. Basa basa. Be comfortable. Well, this side. प्रथमतः थँक्यू सो मच सर आम्हाला इथे बोलवण्याबद्दल आणि आमची सगळी टीम आज इथे आहे आणि तुमच्या या कार्यक्रमात आम्हाला सहभागी केल्याबद्दल. आय थिंक हा खूप एक छान इनिशिएटिव्ह आहे जिथे डॉक्टर लोक जे आपल्या वैयक्तिक आणि आपल्या प्रोफेशनल आयुष्यात एवढे बिझी असतात की मला नाही वाटत आपल्याला कोणाला काही वेळ असतो, पण त्या वेळात वेळ काढून आज सगळे स्पेशालिस्ट इथे येऊन 3 दिवस सतत तुम्ही हे जे टुर्नामेंट करताय आणि जवळजवळ 14 टीम तुम्ही म्हणताय फक्त डॉक्टरांच्या विदाऊट पॅरामेडिक. आय थिंक हे खूप अप्रिशिएबल आहे आणि आय थिंक फिटनेससाठी आपल्याला अपार्ट फ्रॉम आवर रुटीन जॉब मेंटल आणि फिजिकल फिटनेसची आवश्यकता आपल्याला पण आहे जरी आपण डॉक्टर असलो तरी. त्यामुळे हे खूपच छान इनिशिएटिव्ह आहे. आमच्या तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटलकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि पुढे पण ह्यापेक्षा पण मोठ्या लेवलवर असे कार्यक्रम होऊ देत. सो ह्यासाठी पण मी तुम्हाला शुभेच्छा देते. थँक्यू सो मच. Thank you very much, madam, for your encouraging words towards our ICTC Doctor Foundation Champions Trophy. Now, I would like to highlight a fact that this kind of tournament for the doctors of Navi Mumbai was initially started by the Terna Hospital only. This is a appreciable thing. We have to recognize that, right? The first tournament, we have that trophy still decorated in our clinics and all. So Terna has taken this initiation and we have continued such initiation ahead, right? We would like Terna
specialty hospital to continue such kind of events for the doctors, right? Thank you very much for that. Also, we expect some good sponsorship from Terna Hospital in future after seeing all those things, right? And without funds and sponsorship, nothing can happen like this, right? Everything is not so simple on in words, right? You need some funds proper, and we appreciate Terna Hospital, ICTC, of course. ICTC is the title sponsor of this tournament. ICTC, Apollo Hospital, Terna Hospital, and we do support, we expect, right? So we really expect such kind of good sponsorship from Terna Hospital, and whatever sponsorship this year we have received from the Terna, we are really thankful for that sponsorship. Thank you, Maithili madam. Thank you, Terna Specialty Hospital marketing team, in especially Khushi madam and all. Rahul sir was there yesterday. 26 Today he is not required. there. 26 required. सरांचं नाव काय? 29, I'm sorry, 29 Himmat, 29 required. Dr. Balwan. 29. Yes. So we are thankful to him also. Thank you, sir. Thank you for coming here. Please enjoy the game. Please. Madam. थँक्यू व्हेरी मच. पाहुण्यांचं जाऊया मॅच कडे. 29 पाहिजे स्वप्नील घरत बॉलिंग साठी या ठिकाणी पाहायला मिळतात आणि काय घडले पाहूया. मैदानामध्ये मॅच थोडीशी चुरशीची बनताना दिसते, कारण की आता उर्वरित बॉल बाकी आहेत. पहिला बॉल डॉट 11 बॉल मध्ये 29 रनची आवश्यकता आहे. चला प्लीज टाइम आपण वाया घालवू नका सर, रिक्वेस्ट असेल. चांगला थ्रो त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला आणि 23 वरती 1 विकेट गमावलाय. 10 बॉल मध्ये 28 रनची अजूनही आवश्यकता आहे. मॅक्झिमाइज करण्याचा प्रयत्न होतोय. पहिल्या पॉवर प्ले मध्ये धावा आल्या नाहीत, त्यामुळे कदाचित पुढच्या संपूर्ण प्रवासामध्ये या गोष्टींची तुम्हाला दखल घ्यावी लागणार आहे. आज खारघर फिनिक्स टीम या स्पर्धेतली दुसरी मॅच खेळताना आपल्याला पाहायला मिळते आणि इथे पाहू शकता पुन्हा एकदा थ्रो चांगला येतोय. तोपर्यंत आणखीन 1 रन मिळाली. 2 धावा आल्या टोटल आणि या 2 धावांच्या मदतीने टीम टोटल झाली आहे 25. आता 26 ची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. ICTC डॉक्टर्स फाउंडेशन चॅम्पियन्स ट्रॉफी 2026 ही स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतो आणि खऱ्या अर्थाने ते टायटल स्पॉन्सर आहेत आमच्या या स्पर्धेचे. ऑप्शनच्या बाहेर जाणारा बॉल अँड इट्स अ वाईट बॉल कॉल फ्रॉम पार. एक्स्ट्रा रन इथे मात्र मिळते. टीमची टोटल वाईट बॉलच्या मदतीने जाऊन पोहोचले 26 वरती. 25 रनची आवश्यकता आहे. बॉल बाकी आहेत 9. शॉर्ट बॉल ऑन साइडला पुन्हा एकदा स्वीप केला. फिल्डर त्या ठिकाणी स्क्वेअर लेग मध्ये बॉल अडवण्यासाठी धावतायत. जोपर्यंत बॉल जवळ ते पोहोचतील तोपर्यंत बॉल निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 रन. हा चौकार येतोय. चौकाराच्या मदतीने धावसंख्या गतीने पुढे जाताना पाहायला मिळते आणि या मॅच मध्ये खारघर फिनिक्स टीम थोडीशी एंटर होताना पाहायला मिळेल. जस्ट बिकॉज 8 बॉल मध्ये धावा बनवायच्या आहेत 21. 8 बॉलचा खेळ शिल्लक. 21 रन अजून बनवायचे आहेत. जे टार्गेट 51 रनचं होतं ते आता थोडं कमी झालंय. ऑन साइडला कडक शॉट, बेधडक शॉट. फिल्डर आहेत आणि कॅच टेक इन. वैभव कोपरकर त्या ठिकाणी होते आणि त्या झोन मध्ये स्वतःला खूप स्ट्रॉंग सेट केलं त्यांनी. डॉक्टर हिम्मत आउट होताना आपल्याला पाहायला मिळतील. फटका चांगला होता काल. खर तर एक उल्लेख झाला डॉक्टर सतीश सरांकडून की या मैदानाची बाउंड्री लाईन भरपूर मोठी आहे, त्यामुळे कदाचित 6 मारताना अडचणी येत आहेत. सो प्रत्येकासाठी त्याच गोष्टी असणार आहेत. ऑन साइड दोन्ही बाजूची ही खरं तर लांब आहे. समोर जर तुम्ही खेळलात तर कदाचित षटकार तुमच्या बॅटमधून येऊ शकतात.
नेक्स्ट मॅच पनवेल पॅन्थर्स पीडीजीपीए आणि करंजड लायन्स दोन्ही टीम रेडी राहायचे लगेचच. चला वेळ वाया घालवू नका, जास्त वेळ घेतला आपण. ऑन साइडला पुन्हा एकदा गॅप मध्ये वैभव कोपरकर धावतो या बॉलवरती, तोपर्यंत एक सिंगल रन आली आहे. एकच रन. काय फिल्डिंग एफर्ट्स पाहायला मिळतात. ओव्हर इथे मात्र संपली. पहिल्या 4 ओव्हर मध्ये बॅटिंग करत असताना धावा बनवल्यात 31. उर्वरित 6 बॉल 20 रन बनवायचे आहेत ते कारगर फिनिक्स या टीमला. चला स्पीडअप करा प्लीज, विनंती आहे. तळोजा टायगर टीम मीटिंग नकोय. कारण 6 बॉल 20 रनची आवश्यकता आहे मॅच जिंकण्यासाठी. चला प्लीज, जर वेळ तुम्ही अतिरिक्त खर्च करत असाल तर 2 प्लेअर तुमचे 30 सर्कलच्या आतमध्ये घेण्यात येतील. 20 मिनिटांमध्ये जर 5वी ओव्हर सुरू होत नसेल तर आयोजक कमिटीने आम्हाला या सूचना दिलेल्या आहेत, तर त्या नियमांचं तुम्हाला पालन करावं लागेल. कालपासून सर्व मॅचेस या अगदी नियोजित वेळेमध्ये संपल्यात. सो कालपासून कोणत्याही संघाला पॅनलाइज केलं नाहीये. सो आजही आमची इच्छा नाहीये आणि इच्छा विरुद्ध आम्हाला जायचं देखील नाहीये. त्यामुळे आपण सर्व सहकार्य कराल अशी अपेक्षा आहे. चला प्लीज जरा फास्ट खेळा. शेवटच्या ओव्हरमध्ये 6 बॉल 20 रनची आवश्यकता. डॉक्टर विनय सिंग बॉलिंग मार्कवरती तयार. पहिलाच बॉल समोर खेचून मारलाय. लॉंग ऑफ मध्ये फिल्डर आहेत डॉक्टर राहुल. एक सिंगल रन त्या ठिकाणी आली आहे. डायरेक्ट थ्रो केला गेला परंतु सिंगल रन रोखू शकत नाही. 5 बॉल 19 ची आवश्यकता आहे मॅच जिंकण्यासाठी. आलेल्या प्रत्येक मान्यवर पाहुण्यांचा यथोचितरित्या मान सन्मान या स्पर्धेमध्ये केला जातो आणि हेच खरं तर आवश्यकतेचं आहे. प्रत्येक पाहुण्यांना खूप चांगल्या रीतीने फेलिसिट करणं. ऑफ स्टंपच्या भरपूर बाहेर जाणारा बॉल सोडून दिला. हा वाईट बॉल आहे. अतिथी देवो भव असं म्हटलं जातं आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये. आलेल्या प्रत्येक पाहुण्याला सन्मानित करून कार्यक्रमातून निरोप दिला जातो, हेच कर्तव्य आपलं. 5 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक 18 पाहिजे 5 बॉल मध्ये. हा देखील बॉल ऑफ स्टंपच्या भरपूर बाहेर. कॅचची संभावना. कव्हर्स मध्ये बॉल खेळलेत. फिल्डर त्या ठिकाणी आहेत. 1 रन 2 रनचा प्रयत्न आणि 2 रन इथे मात्र मिळतील. आणि या 2 धावींच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचले 35-16 पाहिजे. उर्वरित 4 बॉल मध्ये 16 रनची आवश्यकता आहे. थोडासा थकवा जाणवतोय, पहा काय त्या ठिकाणी घडतंय. चला प्लीज, बॉल लागलाय. पाणी नाही मैदानामध्ये. शेवटच्या ओव्हरचे बॉलर आहेत त्यामुळे त्यांना पुन्हा उठून उभा राहावंच लागेल, कारण आता धावा वाचवायच्या आहेत. 4 बॉल मध्ये 16 रन बनवायचे आहेत. डॉक्टर अमित स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळतात. 4 बॉल 16 ची आवश्यकता आहे. बॉलिंग साठी पुन्हा एकदा तयार डॉक्टर विनय सिंग. पाहायचंय कोणत्या टीमला विजय मिळणार आहे या मॅच मध्ये. पहिला विजय इथे मात्र तळोजा टायगर्स टीमला मिळेल का हा प्रश्न आहे. पुढचा बॉल 4 बॉल 16. समोर उचलून मारलाय बॉल. ताकदवान बाहुबली शॉट. बॉल सीमा पार आणि षटकार. डॉक्टर प्रशांत सर त्या ठिकाणी बाउंड्री लाईनच्या बाहेर कॅच कॅरी करताना पाहायला मिळाले. 6 रन आले. तरी 6 रनच्या मदतीने आता 3 बॉल बाकी आणि 10 रनची आवश्यकता आहे. सर या षटकारानंतर पाकिस्तानचे जे कर्णधार होते इस्मा मुल्लक, त्यांची आठवण आली. ताकदवर असा फटका. याही बॉल वरती मोठा स्ट्रोक अटेम्प्ट केला परंतु आता कॅच त्या ठिकाणी कॅरी झाली. विकेटचं पतन. डॉक्टर अमित इथून मात्र बाद होतील आणि डॉक्टर स्वप्नील घरत यांनी चांगला कॅच त्या ठिकाणी कॅरी केला. विकेट मिळाली. आणखीन एक सफलता.
बॅटिंग करत असताना लागलाय टीमला धक्का. तिसरा 2 बॉल 10 ची आवश्यकता. अजूनही मॅच ऑन आहे. अजूनही एकाच मोठा स्ट्रोक या मॅच मध्ये एंटर करून देईल कारगर फिनिक्सच्या टीमला. 2 बॉल 10. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट बॉल ऑफ द मॅच. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. चला प्लीज बॅटिंग करणारी टीम लवकर चला. आपण नियोजित वेळेपेक्षा आपण थोडस पाठी आहोत. खरं 12:15 6वी मॅच सुरू होणं अपेक्षित होतं. सो 12:36 सध्या तरी आपल्याला आपल्या मोबाईल वरती पाहायला मिळतात, आपल्या स्क्रीन वरती. 2 बॉल 10 ची गरज. इम्पॉर्टंट बॉल या मॅचचा. ऑप्स्टमच्या बाहेरून आतमध्ये आणलाय, परंतु अंपायर सांगतात हा वाईड आहे, पुन्हा टाकावा लागणार आहे. 2 बॉल 9 ची गरज. मॅच मध्ये कश्मकश वाढली. मॅच मध्ये थोडीशी रोमांचकता आपल्याला पाहायला मिळते. पारड कधी या टीमचं जड होतंय, कधी खारघरचं, कधी तळोजाचं, परंतु रिझल्ट अजूनही बाकी. 2 बॉल 9 ची गरज. हाही बॉल ऑप्स्टमच्या बाहेर आहे. पुन्हा पंच टर्न होतात आमच्याकडे. आणखीन एक वाईट बॉल येतोय. दोन्ही टीमच्या हृदयाचे ठोके आता वाढलेत, कारण की कमालीची मॅच झाली आहे. यानंतर होणारा सामना पीडीजीपीए वर्सेस करंजाडे लायन्स. आपणही तयार राहायचंय. आणखीन एक 1 मोर. तिसरा वाईट बॉल आला आणि आता मात्र खऱ्या अर्थाने पुढे येण्याची गरज आली आहे. बॉलरला काहीतरी कानमंत्र देण्याची हीच खरी वेळ आहे, कारण की आता 3 बॉल मध्ये 7 धाव्यांची गरज आहे. मॅच कुठे 2 बॉल मध्ये 7 धाव्यांची गरज आहे. मॅच कुठे होती, मॅच कुठे आली आहे. 6 बॉल 20 ची गरज होती. 5 बॉल 19 ची गरज. त्यानंतर षटकार आला. मॅच जवळ आली आहे. हे पहा, आणखीन एक नो बॉल. ओ यावेळेस नो बॉल आलाय, त्यामुळे 2 बॉल मध्ये आता धावा पाहिजे 6 प्लस फ्री हिटची संधी. आणि इथे जर एखादा मोठा स्ट्रोक आला तर मी म्हणेन आजची रात्र डॉक्टर विनय सिंग सरांना झोप लागणार नाही, कारण ज्या पद्धतीने मॅच झाली आहे त्यांनीच मॅच बनवली आहे आणि त्यांनाच आता मॅच फिनिश करायची आहे. समोर स्ट्रायकिंग एंड कडे बॅट्समन जतीन सर आपल्याला पाहायला मिळतात. 2 बॉल 6 फ्री हिट. ओ यावेळेस अजून एकदा काय घडते, वाईट बॉल. तळोजा टायगर्स. वाघ थोडे शांत झालेत. वाघाचा दरारा आता थोडासा मंदावलाय, परंतु काय घडणार आहे. 2 बॉल 5, परंतु फ्री हिट कंटिन्यू असेल हे विसरून चालणार नाही, कारण या मागील बॉल नो बॉल होता आणि त्यानंतर आलेला व्हाईट बॉल, त्यामुळे फ्री हिट कंटिन्यू राहील. 2 बॉल 5 ची गरज. ओ खोलात टाकला होता. यॉर्कर लाईनचा बॉल ऑन साइडला खेळलेत. 1 रन पूर्ण केले. 2 धावांचा प्रयत्न केला जातोय. डगआउट मधून असा आवाज दिला जातोय, लगान पिक्चर आपण पाहिलं का, भाग खचरा, धावायचे तुम्हाला. कारण ते खेळतात, त्यांना माहित आहे काय सिच्युएशन आहे सध्या मैदानामध्ये. आता 2 धावा आल्यात, त्यामुळे 1 बॉल कंपल्सरी 3 रन चेस करायचे आहेत तुम्हाला. कंपल्सरी रन चेसिंग इज द रूल ऑफ टुर्नामेंट. काय थ्रिलिंग मॅच सध्या पाहायला मिळते. वी आर एन्जॉईंग द मॅच नंबर 5. कारगर फिनिक्स तळोजा. आणि इथे शेवटचा बॉल. ओ यावेळेस मागे गेला बॉल. 1 रन पूर्ण केली आहे. 2 रनचा प्रयत्न. विकेट किपर कडे बॉल आलाय आणि एका धावेने सामना जिंकलाय तळोजा टायगर्स टीमने. फायनली रिझल्ट समोर आलाय. कारगर फिनिक्सने हा सामना एका धावेने, परंतु फार चांगली झुंज दिली. थ्रिलिंग मॅच आपल्याला पाहायला मिळाली. या मॅच मध्ये विजेता ठरले फायनली तळोजा टायगर्स.